हा जो पॅच आहे ना हा 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 वाला ओके हा आहे आला ना तो वाला चढायचा ना आपल्याला. हा आपल्याला गोरखगड आहे आणि हा मच्छिंद्रगड आहे. कोण चाललंय? हे पावले देव माझा मध्ये सर्व्या बजेट किती आहे? आपण भेटून बोलूया बजेट. तर मित्रांनो इकडे कुठे गोरखगड दिसतंय का बघा जरा. तुम्ही सुस्वताने शोधून घ्या. तोपर्यंत आम्ही तयारी करतो. माझी तयारी झालेली आहे. लोक आहेत माय हा टी शर्ट आहे प्लीज. ट्रेकिंगसाठी वगैरे खूप चांगला टी शर्ट आहे. मला ब्रँडिंग करायची सवय नाही आहे पण मी ना नाही सांगणार. हा बोल अभि काय केलं आपण मिले अभि? ट्रेकला चाललोय आपण. सकाळी 5 वाजता ट्रेकला मी पॉन्ड्स पावडर लावतोय. तर आज आपण चाललोय गोरखगड इथे. त्याच्या समोरच दिसतो मच्छिंद्रगड, मच्छिंद्रनाथांचा मच्छिंद्रगड. त्याचा इतिहास पण आहे तो मी तुम्हाला नाही सांगला कारण मला माहिती नाही. हा जो आहे ना हा मिस्टर ऋषिकेश रोकडे माझ्या आयुष्यातला पहिली ट्रेक आहे. याआधी मी कधीच ट्रेक वगैरे केली नाही आणि रात्री आलोय आम्ही काम करता करता आणि बदे आणि सर्वेश अचानक बोलतो की ट्रेकला जायचं. सो आम्ही निघालोत आता ट्रेकला. बघूया आजचा दिवस कसा असतो. तर भेटूया गडाच्या इकडे. खूप सकाळचे वाजलेत 4:45 आणि सम रॅन्डम प्लॅन्स लाईक दिस. बाय फुल गोरा गुजरीत. आम्ही निघतो आता ऐरोलीवरून. सकाळचे 4:30 वाजले. 5 वाजता बस येणार आहे आणि काही रॅन्डम पब्लिक आहे म्हणजे मी त्या कोणालाच ओळखत नाही आणि कदाचित आमच्या तिघातलं पण कोणीच ओळखत नाही आहे कोणाला. सो ही ट्रिप जरा माहिती नाही काय होणार आहे सगळं. कुठे चाललो आपण? अरे ते नाही नेमकं कुठे चाललो? आपण चाललो गोरखगड मुरबाड साईडला राईट. बरोबर. अर्ली मॉर्निंग वाइब्स बी लाईक. ज्या लोकांना आम्ही भेटणार आहोत ते इथेच कुठेतरी उभे आहेत आम्हाला माहिती नाही पण ते उभे जरी असले आणि बसची वाट बघत जरी असले तरी आम्ही चाललो ऐरोली स्टेशनला कारण आम्हाला लागले भूक. काय खायचं काय आम्हाला आता खूप भूक लागली. भूक. ऐरोली स्टेशनला सकाळी 4 वाजता. समोर खूप कॉर्पोरेट आणि कमर्शियल एरिया असल्यामुळे कॅन्टीन्स लागतात. सो तिथे बेसिकली सगळं फास्ट फूड वगैरे मिळतं जे मेदूवडा इडली. तो आम्ही पहिल्यांदा काहीतरी खाऊन घेतोय. खाने के बाद हम लोग जाएंगे हमारे पिकअप पॉइंट पे जिथून ही ट्रिप चालू होणार आहे. हा ट्रेक चालू होणार आहे. गाडी आमची उभी आहे आणि आम्ही चाललो कुठे? तिकडे चाललो. बघू आम्हाला घेतात का. तो माणूस आपल्यासाठी उभा आहे का? अच्छा तर ही आपली बस आहे आजची. पांढरी.
बदे सर्व्या बजेट किती आहे? आपण भेटून बोलूया बजेट. ओके आपण सगळे मित्र आले. तर आम्ही पोहोचलोय आता. कुठे पोहोचलोय आपण? गोरखगडच्या पायथ्याशी आम्ही गोरखगडच्या पायथ्याशी पोहोचलोय. गाव. देहरी गाव हे लागतं आपल्याला मुरबाडच्या इथे लागतं. सो आता आम्ही चाललोय गोरखगड वरून वरती चढणार आहोत आणि आम्ही पायथ्याशी होत आता. माझ्यासोबत आहे माझा भाऊ मऊ मऊ मध्ये बड्डे. मला तर असं किती वेळा आलाय तिथे? हा 5-6 वेळा येऊन गेलाय आणि माझा पहिलीच वेळ आहे आज. सो मी जरा आज हळू दमानं घेतोय पण पोचू आज आम्ही नक्की पोचू. जाऊन येऊ. खूप मोठी टीम आहे पण ते पुढे गेलेत कारण त्यांना आमची आहे. काय करतोय रे हा? तिकडे आमची गँग आहे परोडा खात. असं लाकूड नाही आपल्याला जरा स्ट्रॉंगेस्ट लाकूड पाहिजे भाई. पहिलं ट्रेक आहे आपलं. ऋषी कपडे दाखव जरा त्याचे. कॉस्ट्युम डिझायनर अभिषेक बाद आहे. हा जो पॅच आहे ना हा 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 वाला ओके. हा आहे. तो आला ना, तो वाला चढायचा ना आपल्याला. हा आपल्याला गोरखगड आहे आणि हा मच्छिंद्रगड आहे. डिझाईन आहे डिझाईन. आपण फक्त चालत राहायचंय. सर्व याला किती पाऊल आहेत? शिडी नाही आहे आगे. आगे नाही आहे ना? जिथे ती लोक आपली वाट बघत असतील आहे ना? मे बी नॉट. तर मला आता काय सांगायचंय की आता जरा पकड माझं पार्टिशन झालं. मी जरा तेरे नाम दिसतोय. हे काय सर्व सांगा तुला काय काय माहिती आहे ते. गोरखनाथांचं मंदिर आहे. कुठलं? गोरखनाथांचं मंदिर इथे. वाव. इथे सगळेजण थांबतात ना. तो बघ इथून समोरून मच्छिंद्रगड दिसतोय. ऍक्च्युली ते सनलाईट आहे. हा दिसला इथे जायचं आम्हाला. इथे नाही, हा मच्छिंद्रगड आहे. अच्छा मग त्याच्या बाजूलाच सराउंडिंगला जायचं. हो बेसिकली ना अशा ठिकाणी कुठे विजिट करतो ना आपण त्यावेळेस हे जे काय थांबून ठेवलं ना एवढा वेळ जे मॅनेज केलं सांभाळलं इतक्या वर्षापासून ते खूप बघण्यासारखं आहे. बरोबर. चला आले आपले शिडी पावरे. मोरया. आणि अशा प्रकारे आता आम्ही स्टार्ट करतोय गोरखगड चढायला. जितकं जमेल तितकं शूट करून मी यामध्ये टाकणार आहे कारण मला वाटतं हा खूप मोठा कॉन्टेंट असेल. बघत राहा. चलो चलो गाईस. थँक्यू सो मच सर हा एक्सपिरियन्स देण्यासाठी. लव यू ब्रो. यो. असाच पूर्ण रस्ता आहे. वाव हे झरणं आहे ना ते. भाई झरणं सर्व्या. शीट लागला दगड मला. थोडासा लागला पायाला. ठीक है. बारिश के टाइम इसमें से पानी फ्लो होता रहेगा ना. भाई बारिश के टाइम कोई आता है क्या? भाई हे जे काही रस्ते आहेत ना
ते क्लासिक आहेत. माणसं कधी सुधारणार नाहीत रे पण. का काय आलं कचरा. हा माझा गेम. अरे नाटकं करू नका, खरं खरं सांगा किती फाटली. अरे कमर दुखतोय रे बाबा. रेकडची पण ह्याचे परिणाम काय सांगू शकत नाही, पण आनंद आहे. हो गया ब्रो है ना. पण आनंद आहे. शाम भी कोई तो गॉगल पहना था. आपण जो चालतो ना शामी लग रहे थे इधर देख. हळूहळू स्लोप हा अपवर्ड डिरेक्शनला जातो क्या पाचे से वो. आणि तिथे रस्ते कळतात आपल्याला, लाईक की हा रस्ता आहे, या छोट्या रस्त्यातून निघायचं बाहेर. आणि आम्ही ऑलमोस्ट एका हाईटवर आलेलो होतो. सो गाईज आहे का थोडंसं अजून फाटेल, फटाफट आहे की आगे. थोडंसं अजून फाटेल. ऑलमोस्ट आपण मस्त कव्हर केलं. सर्व्या मगाशी काय केलंस तू? ए ओ याने काय होतं? कोड आहे ते समोरून. ओए ए ओ ओय. सो असे कोड आहेत. जर तुम्ही ग्रुपमध्ये चालताय आणि तुमचा ग्रुप खूप पुढे गेला आणि तुम्ही मध्येच चालताय, तुम्ही पाठी राहिलात किंवा एक तर तुम्ही पुढे आहात, तर त्या कन्फ्युजिंग सिच्युएशनच्या वेळेस हे असे काही कोड आहेत, ए ओ आणि ओ ए. सो हे तुम्हाला हेल्प करतात. वाव यार, नाईस, सुंदर, आवडलेलं आहे, मला आवडलेलं आहे. अमेझिंग व्ह्यू ब्रो. आम्ही आता ऑलमोस्ट एका हाईटवरती आहोत, जिथून समोरचे विज्युअल्स आपण ऑलमोस्ट मिड साईडला. आणि खूप पळालो आपण. फर्स्ट पॅच आपण खूप चांगल्या प्रकारे कम्प्लीट केला. सो ट्रू. आणि नाईस, अजून 2 पॅच आपल्याला कव्हर करायचे. डेफिनेटली. आरामात करू आपण. व्ह्यू बघा. हाँ इधर एक गुफा है, किधर तो नीचे देखते रुक, एक्सप्लोर करते हैं उसको. चल. Leading the team, bro. मला काही शॉर्ट्स दिसत आहेत रे, आणि आय मीन लव. बॅग एक्सचेंज. कमरेत चमक भरली. माझी कमर तुम्हाला दिसते का? नाही, पोटच दिसेल. सर्व एक सांगू का तुला? बोल ना. आतापर्यंत मी एक शूट करत होतो, जस्ट एक शॉट. सो मला ते शॉट दिसला, इतका भारी होता ना तो. मी म्हटलं की कुठलाच माणूस याला कम्प्लीट शूट करून व्लॉगमध्ये टाकूच शकत नाही, कारण हा खूप मोठी जागा आहे आणि सगळं शूट नाही करू शकत तू. थकलो थोडासा मी, बट स्टील ती जागा आणि ते रस्ता संपत नाही, आणि तो इतका ब्युटिफुल रस्ता आहे. म्हणजे मी शॉट घेतले, तुम्ही जे आता बघू शकत असाल की फक्त पॅटर्न्स बघा की अशा रस्त्यावरती आपण चालतोय, आणि म्हणजे तो नुसता बघतानाच इतका ब्युटिफुल वाटतोय की सिरियसली मला रस्तेच आवडले यार. हे काय रस्ते आहेत, भारी, एकदम खूप भारी.
आता अर्धा रस्ता झाला आहे आमचा. सर्विसची कंबर गेली आहे, त्याची कंबर दुखते आणि आता आम्ही जरा एक्सचेंज करून चाललोय बॅगा. मला गर्व आहे मी आहे मराठा. दिस इज बदे द रेड गँग, द रेड जायंट ब्रो. येस येस, खागर फ्रॉम ऐरोली. सो आम्ही आता आमचे राहिलेला रस्ता कव्हर करतोय जितका जमेल तितका. त्याच्यानंतर आम्ही तिकडच टेंट लावून झोपू. टेंट नाहीये तो उघड्यावर झोपू शकत नाही, कोणाचा दम नाहीये तेवढा. पण मी ट्रेकिंगबद्दल खूप ऐकलं होतं आधी, म्हणजे माझे सगळेच मित्र ट्रेकिंगला जातात, बरेचसे मित्र आहेत. त्यांना फिरायला आवडतं आणि फिरायला कोणाला आवडत नाही, फिरायला खूप लोकांना आवडतं. पण तो एक वेळ काढायचा असतो आणि तो निघत असतो. पण ऑलमोस्ट माझ्या लाईफमध्ये तो वेळ येतच नाही आहे. नुसतं बरंच काय काय चालू असल्यामुळे मी हे असं खूप रेअरली निघतो बाहेर आणि सडनली निघतो. सो अशा याच्यातून एक तर अनुभवाला भेटतं की एक डेली रुटीनपेक्षा एक काहीतरी नवीन ट्रायल मारल्याचा एक आनंद असतो आणि खूप छान वाटतं, जे मला पीसफुल फील होतं. दुसरी गोष्ट, व्लॉग करताना बोलावं लागतं आणि तुम्ही ऑलरेडी अपवर्ड डिरेक्शनला चालताय. सो बोलता बोलता जे रेग्युलर आपले 3-4 ठोके असतात ते माझे 10-15 पडत आहेत. सो ह्यापुढे मी थोडं कमी बोलेल. वरती चढल्यावरतीच बोलू आता. बाय. We are vlogging and we are walking as well as shooting. देव पावलाय देव माझा मल्हारी, पावलाय देव माझा मल्हारी, ढाका चक्र ढाका चक्र ढाका चक्र ढा. हमारा ट्रक लीडर की लग चुकी है आज. पैरों के निशान है कहा है भगवान, है कहा रे तू. भाई मैंने हमारा सिंगर लेके आए साथ में दो भारी गाते, सुर थोड़ा ऊपर नीचे है बट दे सिंग गुड. प्रेझेंटिंग मिस्टर ऋषिकेश डॉक्टर रोकडे. टाकडाक 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 ढंकडाक ढंकडाक ढंकडाक. अरे डॉक्टर ऋषिकेश रोकडे होणार रे ते. ए ओ. So I'm shooting myself. So this is Mr. Abhishek Badhe and myself Mr. Dr. सर्वेश मोरे, सेक्टर 1. आता मस्त थंड वाटतं. आता गार वाटतंय, गार वाटतंय. मला असं वाटतं की आता मी 9 वर्षाच्या वारीच्या असिस्टंट सेटवरतो. थोड्याच वेळात आम्ही साप फ्राय करून खाणार आहोत. साप चिंटुकल्या ए नानी ती मध्य भागी झाडाच्या असं वरती आहे का आता अजून? हो. परत येणार कसं वरती? आता तर मजा आहे भा. ए ओ पोहे, गरम पोहे, पोहे, तरी पोहे, ढिंचक तरी पोहे. पोहे पोहे. हा असा सुंदर सह्याद्री आपला. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. क्या बोलता है बदे? क्या बोलताय सर्वेश, क्या बोलता है बाबा? एक नंबर है ना सह्याद्री. एक नंबर है ब्रो. तू जिधर चढ़ाएगा मैं चढ़ेगा तेरे साथ. मेरे को उतराएगा भी नहीं. ये सब पास करने को घंटा लगता है रे. स्लोप इज द आग लावून टाकू इज द. सो वी आर एट द स्लोप. जंगल में हम देखो स्लोप हमारा. आला रे आवाज. तो आम्ही इकडे थांबलो आहेत मध्ये रस्त्यावर. ऋषिकेशला सुसू करायचं आहे, पाठी सुसू करतोय तो माझा. तिकडे सर्वेश वॉच ठेवतोय कोण खालून यायचं नाही म्हणून. पीछे से सो बीटी का प्लान फ्लॉप हो गया. सर्वे कब से एओ कर रहा है.
अपनी पब्लिक को कॉल दे रहा है। अबे चिड़ियों का आवाज है रे वो। सर्व पुढे आहे ना. सर्व आलंय. भावा टोपी पण राहिली. तुझा गुगल तुझा गुगल कुठे आहे? चलो गाईस कम ऑन. साल्या तुला एक्सपिरियन्स ना, तू गिर्यारोहक आहेस ना? काय रे लायसेन्स आहे ना? तेरे पास लायसन्स आहे ना? ए पर्यटक, ए पर्यटक, तुझ्याकडे लायसन आहे ना? काय रे? सर्व चुकून पण फलाटाच्या बाहेर जाऊ नको. डायरेक्ट तोल जाईल बाई. झाडको छिल्ले झाडको देख ना. हा आपला आता जो आपण खाली जाऊ ना मंदिर लागेल आपल्याला एक वर मंदिराच्या आपला ते क्रॉस करून तिकडे जाऊन तुला रोप टाकायला लागते तिथे नाही. हां तर आता मी एक्झॅक्टली आम्ही जिथे उभा आहे आता मी तिथून मला लिटरली एक समोर डोंगर दिसतोय. असे छोटे छोटे डोंगर दिसत आहेत आणि काहीच नाही आहे समोर. लाईक एकदम स्ट्रेट. हा अंदाज येऊ शकतो की क्षितिज कशाला म्हणतात. सो असं काहीतरी येते. दिस इज द व्ह्यू. हा एक छोटा डोंगर आहे. हा एक छोटा डोंगर आहे आणि हे एंटायरली सेक्टर 19 सर्व कुठपर्यंत आलो होतो आपण आणि काय म्हणतोस? ऋषी माझ्यासोबत आलाय. मस्त आहे, मजा आली. ब्रेक घेऊन चालण्यात. बदे हाऊ डू फील? It feels amazing. प्लीज कॅन यू प्लीज इलॅबोरेट युअर फीलिंग इन सम It वर्ड्स? feels amazing. लुक एट द कैमरा ब्रो. आई एम थोड़ा अंधड़ा. बहुत अच्छा लग रहा है. हम लोग को लगा था अभी दोपहर हो गया क्योंकि रात भर जागे थे. बड़े हा भाई ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे की आम्ही काल रात्री एडिटला बसलो होतो आणि कंटिन्यू तिथूनच उठलोय आम्ही आणि पूर्ण 24 तास झालेत तसे आम्ही जागे होत. आणि आम्ही मगाशी हसत होतो मी आणि बदे ह्या गोष्टीवरती की आम्ही काल रात्री अचानक आम्हाला मूड आला आणि आम्ही आता सकाळी डोंगरावरती होत. म्हणजे काय आमची लाईफ आहे. कॉर्नर आहे ना दिसला काय का असा रेक्टँगल बाहेर आलाय. हा एकदम कॉर्नरला कळालं मला. ते तिकडे थोडंसं पॉलिश गुफा आहे. गुफा मोठी गुफा है. नहीं उधर तरफ अभी एक रॉक पैच करने का अपने को छोटा सा. हाँ चलो. डोंट शो मी वो दिखा. सो आत्ता ज्या ठिकाणी मी पोचलो आहे ती खूपच बाप जागा आहे. लाईक असे एक छोटासा कडा आहे जिथे कॅम्पिंग वगैरे करतात आणि त्याच्या स्ट्रेट फॉरवर्ड असं काहीतरी व्ह्यू आहे. खूप सारे डोंगर, प्रत्येक साऱ्या डोंगरला एक लेआउट आणि ही ती जागा. अब इधर कैंप करेंगे अपन नाईटला. ह्याच्यापेक्षा वरती जन्नत. दादा परत एकदा गा ना ते गाणं. है खरंच गा. तुला एक सरप्राईज देतो मग मी. आता ते गाणं कोणी शूट केलं माहितीये का तुला? ते गाणं कोणी शूट केलंय माहितीये का तुला? हा हे बघ ह्यानी शूट केलंय. अभिषेक बदे नाव लिहून येतं माहितीये.
आणि ऋषिकेश रोकडे ना ह्याने एडिट केलंय. माझ्या मुलाचा फेवरेट गाणं तो एकच वाक्य आहे का त्याचा, देव पावलाय देव मला मुलगा. एक नंबर. ऑलरेडी पोहोचलायस बऱ्याच ठिकाणी. तू गोरखगडापर्यंत येऊन पोहोचलायस भावा. 31 ला 2.5 तास पोरगा नाचत होता. एक नंबर. 2.5 वर्षाचाच पोरगा नाचला. 2.5-3 तास नाचत होता. गाणं किती वाजले असतील? 2च. आणि ते पण फक्त एकच चालला का याचा, हा देव पावलाय देव मला म्हणला. तिथे झाला म्युझिक चालू झाली ना गाणं बघ. ओके गाणं परत लावतो. ऋषा कसं वाटतंय आपलं गाणं? डायरेक्ट बोलला ना आवडलं. मजा वाटली की आपलंच कंटेंट इतक्या जवळ पोहोचतो लोकांपर्यंत. वदे तेरे को कैसा लगा? ऐसा फील हुआ ना यार कि अपन लोग कंटेंट बना पहुंच रहा है इतने लोगों के तक. नाउ 3 मिलियन ऑलमोस्ट 3 मिलियन कंप्लीट झाले. रिलेटेड आहे म्हणजे असं नाही की त्या गाण्यासाठी एज 2 वर्ष असली पाहिजे, 20 वर्ष असले पाहिजे, असं काही नाही. आई जपत नाही दिसत. मस्त वाटलं यार बाबा तुला भेटून. बस का एवढंच. आणि एक देव पावला देव मला मल्हारी. बोलता पण येत नाही त्याला. कसं वाटतं ऋषा? भारी वाटतं रे, मस्त वाटतं की आपण इथे काही कॉन्टेंट बनवतो आणि सडनली ते आपल्या समोरच आपले ते ऑडियन्स असतो त्यांनी ते ऐकलंय आणि इट फील्स ग्रेट की आपण त्या प्रोजेक्टचा पार्ट होतो. चला हे पावलाय देव माझा म्हणला. कुडोस टू प्लीज बंद्रे दोन मूर्ती आणि मा ब्रो अभिषेक बदे जाव. आली अशी एवढी तर इच्छा पूर्ण करू. मी वरती चढतो आरामात. ही जागा फक्त ना रात्री झोपासाठी एक नंबर. येऊ आपण झोपाला. पूर्णच फेर बांधून ठेवलं. पूर्ण प्लेन. बाहेर पकडतो का? ठेव तिकडे पाय. बॅग 2 इकडे टाक ना. इकडे कोपऱ्यावर टाक. ठेव. जमते का? अबे इकडे पाय चढतो. इकडे पाय ठेव या साईडला. थांब सोनी मी येते. येऊ का मी? पलीकडे जाऊ तू. पलीकडे जाऊ. जोर दे. बरोबर आहे. इथे चढलोय करा मी उतरायचा विचार पडला. पहाड़ी के नीचे बैठे इधर पब्लिक. सर माझा आहे पाय खाली ना उतरते खाली. घे पायावरती. बघितलीस का? नाही जमला असं वाटतं. आरामात. बस खाली खाली बस. खाली बस. इथे थांबा 1 मिनिट. हा हा तो पाय खाली ठेव. अजून अजून हा बस बस. व्हेरी गुड. आली आली. हात द्या वाटलं तर. तुमची बॅग पकडू का? नाही ठीक आहे काय प्रॉब्लेम. हा गिम्बल आहे. तेवढंच आहे कॅमेरा. छोटस आहे. तेवढंच आहे. ब्लॉगिंग वाले आपलं छोटस गिम्बल. तो तेवढूसा पण खूप जास्त 4K देतो 4K. हे बघू दे किती. सर्व्या यो निघे. हाऊ यू फील? क्लासिक. क्लासिक. तो रॉक पॅच झाला की मग तिथून 100-1 मीटर वरती तो आपला पॅच दिसतो. जो गोरखगडची निशाणी आहे ना दिसते. तिथून पुढे गेलात की 360 व्ह्यू इकडे मंदिर आहे. रोल आहे हा रोलिंग आहे. फक्त पॅन मार. फक्त एक असा गोल फिरो. गोप्रो बघितलं पण हा चांगला हा ऑस्मो गिम्बल. आमचा जीव चाललाय मोबाईल मध्ये फोटो काढायला. जमलं उतरायला. इथून इथून सही आहे. काय पाय टाकून सांग. प्रशांत प्रशांत पाटील. प्रशांत पाटील भाई. आणि त्याचं नाव गीतेश. गीतेश. इंस्टाग्रामवर गीत बोईर. ओ माय गॉड. इंस्टाग्रामवर गीत बोईर 4816. 4816 एक नंबर. चल 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 ये चल. मॅन वर्सेस वाइल्ड. अभिषेक बद्रपट्टी. सर्वेश मोरपट्टी. ऊपर चढ़ने का जगह. अभी मजा. ऊपर चढ़ने का जगह. चल 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 चल. खाली होने से इधर मस्त आराम से चढ़ेंगे अपन.
चल एक आपण ट्रिप घेऊन येऊया तिकडे जाऊया का साईडला. चल ना बाई मस्त वाटतं बघायला मला. हे गुडरूपट्टी हे पहिला द्वार आहे. ऑरेंज कलरचा पहिला द्वार आहे. हे आपण दुसऱ्या ट्रिप दाखवतो तुला इथे. या सुखासाठी तर 5,000ची शॉपिंग करून दिली. काय केले तू? 5,000ची शॉपिंग करून दिले वाईफला फक्त परमिशन साठी की ट्रॅकला जायचं. या ट्रॅक वरती जाण्यासाठी बाईने 5,000 रुपये दिले. वा सॉलिड है, वर्थ है भाई. भाई वो अगर फ्लैट पे शूट किया ना उसका कलर ही निकल के आएगा रे अलग से. हे असं काहीतरी आहे. मस्त रॉक पाहिजे. हो जातात ना बोलते. जास्त लांब नाही भाऊ. आता आपण एक वेगळी ट्रिप करायची काय माहिती आहे पण इकडनं जाऊया. गोरखगडचा पहिला द्वार आहे जो इथून वरती चढावा लागतो आपल्याला. जो माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतोय लिटरली इतका मोठा शिवनेरी तो पूर्ण द्वार आहे. मग त्याच्यानंतर आणि तिथे पूर्ण चढून मग फर्स्ट वाला द्वार कंप्लीट करून वी केम फॉर वॉटर. प्युअर वॉटर इज अप. तो इधर क्या देख रहे थे आपण. चल ना बाबा बस चल जाऊ दे. इकडून जाऊ शकतो का आपण वरून. एकदम वरती जायचं. पाण्याचे टाकी पण आम्हाला दिसलं नाही इकडे. पाण्याच्या टाकी. सर्वेश मोरे गेलो असतो. पाण्याची टाकी आहे. पाणी आपली इथे समोर आमच्या घराची समोरच चालला. ये मेरे को भी उधर से जाने का था भाई. ऐसा मत कर. नहीं नीचे से आप ही साले. बेकार पैच इधर भी. आजा आजा ना कुछ नहीं होगा बदे. रखने को जगह नहीं. है देख इधर बीच में डाल. बीच में गैप में डाल बाबा. ये गैप में डाल. दूसरा पे डालने को गैप में रहेगा. चल पुश. हाँ गुड. इधर आ. मैं आऊ पीछे तेरे. रुक मी पीछे आता. इधर. हाँ चढ. तुला माहिती आहे का हे एक मंदिर आहे खाली. तो दुसरी वाट निघते ना खोपोलीची ती इथून येते. थांबरे बोट फिरवतो कॅमेरा पण फिरू दे. दोन्ही पॉइंट पण भेटतात. एक देहरीवरनं येतं आणि एक आपला खोपवलीवरनं. खोपोली आणि खोपवली वेगळे. खोपवली असे दोन आहेत. ते दोन त्या मंदिराच्या इकडे दोन रस्ते भेटतात. हा पहिला रॉक पॅच आहे. चला मग आता वरती कचकन. काय बोलतो ऋषा. चला झालं का काढ आपण काढ. बस तिथे पायरीवर बस खाली बस. भाई कॅमेरा काढ. त्या डोरच्या इथून फोटो काढ स्वतःचा. एक सांगू का इतक्या हाईट वरती होतो आम्ही आता की समोर काहीच नाहीये. आणि मला माहिती कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतंय बट आमच्या रिअल आयबॉलला जितकं दिसतंय त्याप्रमाणे आम्ही आत्ता आहोत अप्रॉक्सिमेटली 1516 फीट 1000 अबाव द सी लेवल. खूपच जास्त आहे. माहितीये का हा ते बघ ती टेकडी क्रॉस करून त्याच्या अगोदर एक टेकडी होती. ते क्रॉस करून त्याच्यानंतर त्या प्लॅट्यूला थांबलो आपण. त्या प्लॅट्यूवरनं आपण हा व्ह्यू बघितला. त्याच्यानंतर तिथून असे आपण आलो आणि आपण मस्त म्हणजे नॉर्मल लोकांच्या रस्त्याने आलोच नाही आपण.
सर्वेश सावकाश. शेट सर्व्या भाई ते जे खाली दिसतंय ना तेवढा गॅप आहे इथपर्यंत यायला. आय डोंट नो कॅमेऱ्यामध्ये केवढं दिसतंय, बट जर दिसलं तर कळेल की आम्ही अगदी एजवरती उभे होतो. रात तो ये नहीं किधर चढ गए अपन? घर चढ़ गए अपने को दोपहर लग रहा है, अभी भी सुबह है, 12 भी नहीं बजे भाई. अपने पराठे चलो मामा 11-12 हुआ. हाँ 11-12 हुआ, 12 अभी तक नहीं हुआ, 11-12 हुआ. अच्छा 12 के पहले ऊपर पहुंच जाता है आराम से, हो गया. ये चढ़ना उतरना इजी है, वी कैन इजीली डू इट. चढ़ना उतरना मेरे को थोड़ा हार्ड लगा, मैं ऐसा सोचा था मैं रहेगा करके. आता सकाळच्या 11:15 वाजलेत आणि लाईक आम्ही गोरखगडाच्या पहिल्या द्वारापर्यंत पोहोचलोय. अराउंड 1500 फूट वरती होत आम्ही सी लेवलपासून. आणि ट्रस्ट मी जे आईबॉलने आम्ही बघतोय, जे लाईक फिजिकल आईने आम्हाला व्हिज्युअल दिसते ते मला नाही माहिती कॅमेरामध्ये किती कॅप्चर केलं जाईल, बट ट्रस्ट मी इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. की यार एवढ्या हाईटने माझी फर्स्ट टाइम आहे आणि मी पहिल्यांदाच हे असं क्लाइंब वगैरे केलं. कसं वाटतं तुला आता? भारी मजा आया मेरे को. मतलब वो इनिशियल स्टेज में थोड़ा सा हाफ हुआ हम लोग जब निकल रहे थे, बट जेव्हा एकदा पिकअप भेटला आणि ती जी एनर्जी सगळेजण मिळाल्यानंतर येते त्यानंतर मग ऑटोमॅटिकली ती क्रिएट होते. नाव वी आर ॲट फर्स्ट दरवाजा, पहिलं द्वार. सर्व शुभ आहे आतमध्ये आपला पहिलं द्वारच्या, आणि आम्ही पोहोचलोय सेकंड द्वारला जो फायनल द्वार आहे तिथपर्यंत ट्रॅव्हल करणार. हे आपण इकडून खालून आलोय, बघू शकतो तुम्ही की तिकडून कुठे आहोत खालून आपण. आलोय आम्ही. खालचं पण दाखवू शकतो की आपण एक्झॅक्टली कुठे आहोत. हे माउंटेन्स आमच्या समोर लिटरली आणि इकडे लोक चालतात. आय डोंट थिंक सो की हा खूपच डिपेस्ट आहे. चला चढूया. दिस इज हाऊ वी ब्लॉग. एजवर उभं आहेत आम्ही. वरती उभा होऊन आम्ही म्हणजे काल रात्री 3 वाजता बोलतो डोंगरावर जायचं आणि 11 वाजता आम्ही डोंगरावर आलो. म्हणजे काय आमचं स्वप्न. चला मैं शॉट लेता. दोनों चलो. मेरे को वही शॉट का आया, उधर भी यही शॉट शूट किया मैंने. ऐसा कर्वी शॉट है वो भी. फिर एक फ्रंट एंगल है. वाइट ट्रिप कर रहे. दोन कॉन्टेक्ट. क्या है टिंबक आला पाहिजे. वही दिख रहा है फ्रेम में. भाई असं वाटतंय की ॲनिमेटेड कॅरेक्टर असे उद्या केले प्ले व्हिडिओ मध्ये खतम आहे आपण. है ना भाई? थंड है पानी, ठंड है ना भाई? कितने हाइट पे हो? मेरे को कोई तो लग रहा है ऊपर बैठा होता है. गए ना किधर बैठा देख रहा उधर, देख रहा सामने व्हाइट का पैच. ब्लू बैग वाला ना. ओ माय गॉड. हाँ रोप दिसला असता. रोप नहीं है रे, वो अकेला बैठा हो. पैच दिख रहा उधर. चलो गाइस लेट्स मूव. सर्वेश मोरे हातावरती आहे, माझ्या हातावर चालत आहे. ओ माय गॉड, कशी दिसतेस हॉट. कशी करतेस वॉक. प्री वेडिंग बेबी. सीधा उठा के फेंक दे ऋषि को.
दमलास का रे खूप? आवर सुपरस्टार ऋषिकेश रवींद्र रोखादे. ती पॅन्ट मजा आली. मात्र ती पॅन्टची स्टाईल खूप मस्त आहे रे. Are you from Himachal? I'm from Himachal, bro. Yo, man. No. Fafufu. Sasasu. शिकी क्यों? Shikikyu. Climbers. कुछ भी भरोसा नहीं बोल सकता थी भाई. कभी के घोड़े भी एड़े होते थे. अरे पंखात स्वप्न उदाचे झेप घे रे पाखरा. ऋषा जा गुफेत जा. गुफा बघून घे. मध्ये जा गुफा बघून घे. शूज काढा फक्त. जा गुफेत. मी नाही येणार. मी झोपलो इकडे. बस हो गया मेरे को ये गुफा अभी. 2 रात निकाला रे इधर. ऋषा ये घे. हे भाई मी पण घाबरलो. सर्वेश काय तुझं काय आयुष्यात? बाहेर अरे इकडे झोपायचं. आणि तिकडे ना तो पिलर आहे ना त्याच्या थोडस पुढे आम्ही शेकोटी लावलेली. नाही कॉर्नरला ना पिलरचं थोडस पुढे. चलो कल्टेश. येस येस येस. काय बोलतो ऋषी? 3-3.5 वर्षानंतर आलोय. मला एक सांग ना, ते गॉगल कुठे भेटला हा तुला? गोरखगड ह्या वास्तूनेच हा चष्मा दिलाय मला. कसा दिला? रस्त्यात चालता चालता हा चष्मा भेटलाय गोरखगडाच्या पायथ्याशी आणि तोच घालून मी आता त्याच्या आस्वाद घेणार आहे. टॉपला चढलोय. टॉप अजून बाकी आहे भावा. अजून बाकी हे माझ्या डोक्याच्या वरती जे दिसतंय यू आर हिमालयन इतकं ट्रेकर. वरचं चढायचंय अजून. यू आर हिमालयन ट्रेकर ब्रो. ऑनेस्टली खूप खूप मस्त वाटतंय. मी जास्त फिरत नाही किंवा ट्रेक वगैरे करत नाही. कधी कधी फिरतो. मागे एकदा बँगलोर इकडे तिकडे डायरेक्ट गेलो होतो. बट आजची ट्रिप ही थोडीशी वेगळी होती. सो आय एम एन्जॉईंग इट सिरियसली. तुम्ही बघू शकता काय आहे बाजूला आणि मी तिथे बसलोय. इकडे जेव्हा तू कॅम्प करतोस ना या गडावर, तुम्ही जर 5 जण आहात ना तर तुम्हाला 10 जणांचं जेवण आणायला लागतं. का? 5 ती माकडं लई त्रास देतात राव. लई त्रास देतात. काय काय घेतलंय? माझं ताट ओढून घेऊन गेलेत आणि शेवटचं राहिलेलं रे. आतापर्यंतची सर्वात टफेस्ट पायरी आणि शेवटची पायरी गोरखगड मधली. महादेव महादेव महादेव. स्टे देयर. यस ब्रो. नीचे बैठ जा. ब्रो दिस इज इनसेन. इन्सेनिटी ब्रो. दिस इज इनसेन ब्रो. सरक सरक. इथून फायरिंग सर्व. रोप लगाय. अरे नो काय येस बोलायचं. अरे फूड डिपार्टमेंट ही काय करते? बस ना बदे. खालो रुको. लोग खालो पहिला.
वो स्लोप वाला सीट इधर आएगा ना, वो तेरा स्लोप में पायकाड मध्ये पायकाड ट्रॅफिक जाम आहे, ट्रॅफिक जाम आहे म्हणून. बसून घे. आई ग बरोबर मी मॉन्सून मध्ये गेलेलो तेव्हा स्लीपर आहे थोडं स्लीपर गेलो. तेच बघतोय बघ, पूर्ण घेतोय करून परफॉर्मन्स वरती सगळं. जर तू आता टी शर्टचा जर पॅराशूट केलास ना तू तर भाई व्हायरल आहे आपण, बाहेर 2 मिलियन एकदाच. दीपा का थांबलीस? चलो चलो पब्लिक आगे बढ़ो. थांबा बुवा. नो ऋषी KNOW ऋषी RUSHI. बदे तो बाद में निकले हमें बच्चे पकड़े के उसके एक बच्चा पकड़ा था, छोड़ दे. ऋषी कटआउट्स हे काय होतं खाल्लेलंस तू? हे काय खाल्लेलंस तू? हे आम्ही 8 वडापाव खाल्लेत आता. एक जीरा सोडा, एक जिरा सोडा, 8 वडापाव, एक थम्सअप, एक थम्सअप, त्याच्यामध्ये गॅसच नाही आहे. बस इतकंच खाल्लं, बाकी काय नाही. आणि ते पोचलीस का त्याचा काय? काळजी घे, काळजी घे, स्वतःची काळजी घे. सकाळी काय झालं होतं? काय सांगू तुला सकाळी काय. दुपारी काळजी घे. बट ऑल पूर्ण दिवस खूप मस्त होता यार. एक नवीन एक्सपिरियन्स होता. सर्वात भारी काय होतं माहिती आहे, म्हणजे माझ्यासाठी एकदम मस्तवाली गोष्ट जी आज मला आवडली, जी मी फील केली कि वो जो उतने हाइट पे रहते ना अपन और कभी ऊपर से देखते रहते हैं, तो वो एकदम ऐसा कैजुअल वाला नहीं है विजुअल्स, वो बहुत अलग ही विजुअल्स है. अलग विजुअल्स है, अलग ही पर्सपेक्टिव है, बहुत अलग है, अलग ही पर्सपेक्टिव बहुत अलग ही पर्सपेक्टिव है. हद से ज़्यादा अलग पर्सपेक्टिव है इसका, हद से. अपने को ड्रोन जो ईगल आई दिख रहा था, नहीं तेरा ईगल आई भी देखा मैंने. मस्त मजा आली. थँक्यू सो मच अभिषेक बदे आणि सर्वेश मोरे, ज्यांनी रँडमली मला असं विचारलं. मी रँडमली तयार झालो आणि रँडमली जाऊन आलो. म्हणजे हसायला आलं होतं. सकाळी 8 का 8:30ला, सॉरी 9:30 वाजता आम्ही अर्धा डोंगर चढलो होतो आणि आम्ही हा विचार करत होतो की अरे रात्रीच तर बोलत होतो आम्ही चला डोंगरावर जायचं. दुसऱ्या दिवशी आम्ही 8 वाजता ॲक्च्युअल डोंगरावरती फक्त बसलो ह्याचं. कसं असंच आहे बघ. म्हणजे मी हसायला आलो मला ना 2 मिनिटासाठी. फॅशन डिझायनिंग तर बघ त्याच्या हो हिमालयन. आजच्या ट्रेकची सर्वात बेस्ट गोष्ट की आज जितकी पण 18 लोक, म्हणजे टोटल 21 लोक होती बसमध्ये, ज्या 18 लोकांना आम्ही जास्त नाही ओळखत. 23 लोक जास्त. तर 18 लोकांना आम्ही 3 जण वेगळीच फिरत होतो. तर त्यामध्ये असं इंट्रोडक्शन झालं माझं की मी सह्याद्रीचा डोंगर पहिल्यांदा ट्रेक करतो. आम्ही हिमालय खूप मोठे मोठे ट्रेक केले.
मी माउंट एव्हरेस्ट अर्धा चढलोय, परत स्लिप झालं. ते हिमालयामध्ये नाहीत माउंट एव्हरेस्ट. इथून सुरुवात आहे आणि या लोकांनी सांगितलं की मी हिमालयन ट्रेक केलं. सो त्याच्यामुळे माझा सह्याद्रीचा एक्सपिरियन्स खूप मस्त होता, कारण ऑलरेडी मला एक्सपिरियन्स असल्यामुळे हिमालयनचा मी खूप इझिली घेऊन गेलो. पण जे पण काय या ब्लॉगमध्ये शूट झालेलं आहे, जोही एक्सपिरियन्स तेवढ्या इमेजमध्ये दिसतोय तो काहीच नाही आहे. म्हणजे तो दाखवण्या इतपत नाही आहे जे तुम्ही लाईक मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मी जास्त नाही केले. म्हणजे मी पहिल्यांदाच ट्रेक केली तसं बघायला गेलं तर, अशा प्लॅन ट्रेक किंवा असं काहीतरी पहिल्यांदाच केलं. पण मजा आली मला ह्या ट्रेकमध्ये. अशी छोटीच ट्रेक होती, पण पुढे मला कदाचित ते नाईट आउट्स वगैरे किंवा जे तुम्ही टेंटवालं करता ना, कॅम्पिंग वगैरे, वो भी करने में मजा आएगा. मी काय बोलतोय, हात दुखायला लागला, थोडा वेळ पकड ना, दुसरीकडे पकडतो. दुसरीकडून. मजा आली आज, खूप मजा आली. व्लॉग संपलेला आहे, इतकंच होतं आजच्या दिवसाला. काय असेल तर छोटं मोठं शूट करू आम्ही आता बसमध्ये, हालत तर नाही आहे पण करू ब्लॉग. ॲक्च्युली आमचं एक मिनटं भाई दाखव ना, काहीतरी बाहेर पडायचं. हे जे आहे माझं ऑस्मो मिनिमो हा बंद झाला आहे, मिनिमो माझा बंद झाला आहे. सो त्याच्यामुळे हाच आहे जो सगळं काही करतो, तो बंद झाल्यामुळे आम्हाला एंडिंग आता नाही भेटत आहे आणि आम्ही काही जास्त शूट नाही करू शकणार. सो त्यामुळे थँक्यू सो मच. तुम्हाला काय बोलायचं? मजा आली, चिल मारो, एन्जॉय करो. तुम्हाला काय बोलायचं? पोचलीस का? बेटी आमचा झोपलेला आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. तर आमचा बेटी झोपलेला आहे, 2 दिवसापासून झोपल्यानंतर फायनली झोपला.